गेवराई शहरामध्ये सर्व पक्षीयाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि या रस्ता रोको आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आटोली गटाचे गेवराई तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर आहे, त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे। अध्यक्ष साहेब, आज आपल्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे, याविषयी काय कारण असावं? या ठिकाणी गेवराई तालुक्यातील सर्व दलित संघटनाच्या वतीने हा रस्ता रोकोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। परभणी येथील जो घटनेचा या ठिकाणी पायमल्ली करण्यात आली त्याच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने दलित चळवळीतील कार्यकर्त्यावर अमानुष असा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये एक सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये मयत झाला। त्याच्या निषेधार्थ हा जन आक्रोश या महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये होत आहे। काल परवा तो हरामखोर अमित शहा याने सुद्धा बाबासाहेबांबद्दल अपशब्द काढल्यामुळं या ठिकाणी पूर्ण भारत देशाचा पेटलेला आहे। कारण तो म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांचा जप करण्यापेक्षा देवाचा जप केला असता तर तुम्हाला या ठिकाणी स्वर्ग मिळाला असता। परंतु बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नसून आमचं पॅशन आहे, आमचा जोश आहे, आमचं सर्व काय आहे आणि म्हणून भारत देशातील सर्व नागरिक या ठिकाणी पेटून उठलेलं आहे आणि हे आंदोलन आता थांबणार नाही। हे आंदोलन गेवराई तालुक्याचं नसून हे महाराष्ट्राचं नसून हे आंदोलन भारत देशाचं झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही अमित शहाचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत।